सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी व्यक्त केली आहे। मात्र यासाठी मोठा जनाधार लागतो म्हणत भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी जय पवारांना टोला लगावला होता। मात्र सुप्रिया सुळे यावर काय म्हणाल्यात पाहूया। पदासाठी आशावादी असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणी जय पवारांनी इच्छा बोलून दाखवलेली आहे की सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हावीत अशी आमची इच्छा। वहिनी या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घालेन। नाशिकच्या केसेस प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत काल अटक करण्यात आली आहे। त्या सगळ्या काळामध्ये एमआयएमच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील त्याला मदत केली आहे समोर येते असं मला असं वाटतं ती इन्क्वायरी पूर्ण होऊ द्या। एकदा पूर्ण इन्क्वायरी झाली की आपल्याला नक्की कळेल। पण आज एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच चॅनल वर्तमानपत्रातून जाणवते की महिलांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार आणि परीक्षांमधला गोंधळ हा वाढत चाललाय। माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की अतिशय गंभीर विषय आहेत। आम्ही असल्या गोष्टीत कधी राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही। कारण महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असते। भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा जे स्वप्न माननीय मोदीजी सातत्याने बोलतात, पण त्या गोष्टी कुठे ना कुठे ह्या दिसत राहतात। माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जे भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप आज महाराष्ट्रात होत आहेत त्याच्यात कोणीही असेल तरी त्याला मदत करू नये। महाराष्ट्राने फार विश्वासाच्या नात्याने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांच्या महायुतीला एवढा मोठा जनादेश दिला आणि या भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी नाही दिलेला तो। त्याच्यामुळे महाराष्ट्रात आज जे वातावरण दिसतंय किंवा वर्तमानपत्रातून ज्या बातम्या भ्रष्टाचाराबद्दल येत आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा विकास याच्यावर प्रश्नचिन्ह उभी राहतात। त्यामुळे ह्या विषय माननीय मुख्यमंत्र्यांनी फार गांभीर्याने घ्यावा। त्यांनी कुठल्याही प्रेशर खाली, राजकीय प्रेशर दबावाखाली येऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे। कारण का खरातांच्या केसमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आम्ही सगळ्यांनी विरोधक असलो तरी अभिनंदन केलं, कारण का हीच अपेक्षा आमच्या त्याच्याकडून। राजकारण होत राहिलं पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यावर त्याला कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि खरात प्रकरणात अजून तरी कुठलाही राजकीय दबाव वाला माननीय मुख्यमंत्री बळी पडलेले नाहीत। भ्रष्टाचाराच्या बाबतीतही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी असंच करावं एवढीच आमची अपेक्षा आहे।